चला. एखादं स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे, त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहिणार कळतंय का? कुठलंही तुम्हाला स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहिणार? निगेशन कसं लिहिणार? तर निगेशन लिहिण्याची पद्धत काय आहे? समजा एक स्टेटमेंट आहे की 2 + 3 = 5. स्टेटमेंट आहे का? आहे. हे स्टेटमेंट आहे, समजा तुम्ही याला P न डिनोट केलं, लेट P बी द स्टेटमेंट 2 + 3 = 5. याचं निगेशन कशाने डिनोट करणार? निगेशन ऑफ P ना, अशा पद्धतीने. पण व्हर्बल फॉर्म मध्ये दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहिलं जातं? तर एक तर तुम्ही याला लिहू शकता 2 + 3 ≠ 5. जसं इंग्लिश मध्ये असतं ना, निगेटिव्ह स्टेटमेंट बनवायचं, ऑक्झिलरी वर्ब असतो त्याच्यानंतर नॉट लावून वगैरे करतात ना. मुंबई इज इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया हे वाक्य झालं. मुंबई इज नॉट, ऑक्झिलरी वर्ब नंतर नॉट लावून दिलं, बरोबर आहे. त्या पद्धतीनं एक तर तसं लिहायचं किंवा निगेशन कसं लावणार? जी काही वाक्य दिले त्याच्या सुरुवातीला लिहायचं इट इज नॉट ट्रू दॅट. काय लिहिणार? इट इज नॉट ट्रू दॅट मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. कळतंय का? किंवा काय म्हणू शकता? इट इज फॉल्स दॅट मुंबई इज इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया. तीन पद्धतीने तुम्ही निगेशन करू शकता. एक नॉट वापरून ऑक्झिलरी वर्ब नंतर जसं इथं 2 + 3 ≠ 5, किंवा मी लिहू शकतो इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू दॅट 2 + 3 = 5. किंवा तिसरी पद्धत काय? इट इज फॉल्स. इट इज फॉल्स दॅट 2 + 3 = 5. व्हर्बल फॉर्म मध्ये निगेशन कसं लिहायचं त्याच्याबद्दल सांगितलं. ठीक आहे, व्हर्बल फॉर्म मध्ये. आता काल निगेशन तर चालू होतं ना. कालचा क्वेश्चन काय होता आपला? आपण दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट्सला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करतो. लक्षात आहे? लक्षात आहे का? हो. क्वेश्चन नंबर 3 काय होतं रे? कोणतं करत होतो आपण? इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3 आयोटा इज अ रिअल नंबर. त्या क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. त्यांनी काय दिलेलं आहे? इट इज नॉट ट्रू, हे खरं नाही. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3 आयोटा इज अ रिअल नंबर. तुम्हाला काय करायचं रे? हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहे, ऍक्च्युली हे कंपाऊंड नाही, एकच स्टेटमेंट आहे, याच्यावरती निगेशन ऑपरेट केलेले. हे जे स्टेटमेंट दिलेले आहे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लिहायची. कळते? मग याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही कशी लिहिणार? कशी लिहिणार? तर इट इज नॉट ट्रू दॅट हे तुमच्या ओरिजिनल स्टेटमेंटच्या अगोदर लागलेलं असतं. ओरिजिनल स्टेटमेंटचं निगेशन असते, बरोबर आहे. मग तुम्ही ह्या स्टेटमेंटला काय म्हणणार? किंवा हे दिलेलं स्टेटमेंट आहे 5 - 3 आयोटा इज अ रिअल नंबर, हे दिलेलं स्टेटमेंट आहे. मग तुमच्यासाठी काय होणार? लेट P डिनोट्स 5 - 3 आयोटा इज ए रिअल नंबर. मग निगेशन ऑफ P काय होणार? इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3 आयोटा इज अ रिअल नंबर. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट काय आहे? देअरफॉर गिवन स्टेटमेंट काय आहे? इज निगेशन ऑफ P. आला घेऊन मोक्का. गिवन स्टेटमेंट इज निगेशन ऑफ P. कारण जर हे P असेल तर निगेशन ऑफ P होईल ना रे दिलेलं स्टेटमेंट. कळतंय का? P कुणाला म्हणतोय आपण? 5 - 3 आयोटा इज अ रिअल नंबर, याला P म्हणतोय. इट इज नॉट ट्रू ज्यावेळेस लागतं तेव्हा दिलेलं स्टेटमेंटचं निगेशन असतं. कळते?
जर ह्याला मी पी म्हणत असेल बॉक्स मधल्याला तर ऑब्विसली जे दिलेलं पूर्ण आहे त्याला निगेशन पी म्हणावं लागेल. मग आपल्याला दिलेल्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. मग पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय सांगा बरं मला. पी फक्त पी कोण आहे. 5 - 3 आयोटा इज रियल नंबर. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. फॉल्स. 7 नाही कळत आहे तुला. 5 - 3 आयोटाची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे कारण फॉल्स स्टेटमेंट आहे. मग जर पी ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे तर निगेशन ऑफ पी काय असणार आहे. ट्रू. गिवन स्टेटमेंट इज निगेशन ऑफ पी. देयरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन ऑफ पी इज काय करावं लागेल. निगेशन ऑफ पी सॉरी निगेशन ऑफ फॉल्स दॅट इज नथिंग बट ट्रू. निगेशन घेतलं तुम्ही कुणाचं पीचं पीची व्हॅल्यू काय होती फॉल्स होती त्याचं निगेशन काय ना ट्रू. म्हणजेच दिलेले स्टेटमेंट जे सध्या दिलेले स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ट्रूच आहे ना. वाचा ना. इट इज नॉट ट्रू म्हणता येते. हा रिअल नंबर आहे हे काही सत्य नाही म्हणताय. बरोबर आहे ना. कळतंय का. पुढचा प्रश्न घ्या 5वा. If 3 into 5 is 8, then 3 plus 5 is equal to सांगलं का. 3 into 5 जर 8 असेल तर 3 plus 5 15 असणार. लक्षात घ्या. ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची. हा तर बेटा हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कसं लिहिणार. तुम्ही इफ नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणणार. लेट दिस डिनोट्स पी. बरोबर आहे. त्याच्यानंतर देन नंतर जे स्टेटमेंट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार. लेट दिस डिनोट्स क्यू. कळते. मग ह्या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म मला कोण सांगते. पी इम्प्लाइज क्यू असं वाचायचं. पी इम्प्लाइज क्यू. इफ पी देन क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. सिंगल हेडेड ॲरोला आपण इम्प्लिकेशन म्हणत असतो. कळते. हा तर पी इम्प्लाइज क्यू दिले. आता पी ची ट्रूथ व्हॅल्यू सांगा मला काय. 3 into 5 8 येतं काय. 3 into 5 8 येतं नाही. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय. फॉल्स. इम्प्लाइज क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय. फॉल्स. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय. फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज आयडेंटिकली. कारण फक्त टी इम्प्लाइज एफ एवढंच फक्त एफ असते. बाकी तिन्ही सिच्युएशन मध्ये तुमची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असते. मग हे जे दिलेले स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली. ट्रू. कळते. लक्षात येते. क्वेश्चन नंबर 6. Milk is white if and only if sky is blue. Milk is if and only if sky is blue. Milk is white. एक स्टेटमेंट sky is blue. Let this statement be denoted by P and this statement be denoted by Q. If and only if is logical connective. The symbolic form of given statement is P if and only if Q. अब मिल्क व्हाइट होता है क्या बेटा. ट्रू. स्काई ब्लू होता है क्या. ट्रू. इसको कैसे पढ़ेंगे. P if and only if Q. आई बात समझ में. इसको क्या पढ़ेंगे. P implies Q. ठीक है. तो T डबल इंटीग्रेशन T क्या होता है. T इक्वल T क्या होता है. ट्रू होता है. दोनों ट्रू हो या दोनों फॉल्स हो तो ट्रू होता है. दोनों ट्रू हो या दोनों फॉल्स हो तो ट्रू होता है. कहते हैं. तो इस स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू क्या हो गया. ट्रू. क्वेश्चन नंबर 7. 24 is a composite number. 24 is a composite number. Or 17 is a prime number. 17 is prime number. 24 is composite number. Let us denote this statement by Q. इसको P बोलेंगे, इसको Q बोलेंगे. इसको पूरा जो कंपाउंड स्टेटमेंट दिया है
उसका सिंबॉलिक फॉर्म होगा P और Q। क्या P ट्रू है? Yes. 24 कंपोजिट है और Q True. ये भी ट्रू है, तो ट्रू और ट्रू और ट्रू होते आता यांनी पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला P Q R या 4 स्टेटमेंट आहेत आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज P आणि Q हे दोन स्टेटमेंट ट्रू आहेत आणि R आणि S जर फॉल्स आहेत तर दिलेले जे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत किंवा कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज सांगायच्या आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मेनी टाइम्स दिस टाइप ऑफ क्वेश्चन वाज आस्क्ड इन एग्जामिनेशन. तो क्या मैं इसको हटा दूं? Yes. हाँ सर. मानकर तुम्हें बातें नहीं करनी चाहिए बेटा. आप क्लास में बैठे हो, समझने आपको ऐसा नहीं करना चाहिए बेटा. आज का बड़ा समान. Jose, you should not talk in between us. तू पिन लावून येत जाय, मान तुटन तुझी अशी अशी. बेटा फोर्थ क्वेश्चन के अंदर P एंड Q स्टेटमेंट के ट्रूथ वैल्यूज ट्रू दे रखे हैं. हाँ? एरोप्लेन मोड पे नहीं है तो इसको डाल देंगे एरोप्लेन मोड पे. थैंक यू बेटा. तुम जैसे नालायक नजदीक बैठ के भी नहीं बता रहे हो. हमारा उधर तुम्हारे गप्पों में ध्यान था, बातें हो रही थी. हाँ मातोड़ी P एंड Q स्टेटमेंट क्या है? ट्रू. एंड R एंड S स्टेटमेंट क्या है? फॉल्स. उन्होंने खुद बोल रखा है कि आपके पास 4 स्टेटमेंट है. मातोड़ी आपके पास 4 स्टेटमेंट है, उसमें से P एंड Q क्या है? ट्रू है. एंड R एंड S क्या है? फॉल्स. तो अब पहला जो स्टेटमेंट दिया है तो कतई कंपाउंड है, बहुत ज्यादा कंपाउंड हो रखा है. तो P और Q एंड R. अब देखो जैसे बोर्ड मास के अंदर आप पहले ब्रैकेट वगैरह सॉल्व करते थे ना, वैसे यहाँ पर पहले ब्रैकेट के ट्रूथ वैल्यू निकालना है ना. तो अब मुझे आप बताइए P का ट्रूथ वैल्यू क्या है? हाँ बेटा आप बेटा ये ले लो, लिख लो, इसमें से पूरा लिख लो, पूरा नवनीत लिख लो. एक आध डजन लेके आओ रजिस्टर और बैठो लिखते दिन भर. आप भी नालायक. अच्छा नहीं लिख रहे थे क्या? हाँ तो लिखते तो हो बेटा, लिखते तो हो, लिखते हो. हाँ तो बेटा P क्या है? ट्रू. P ट्रू है. P ट्रू है. तू काय बघतोय मोबाईल मध्ये? हो का? P क्या है बेटा? ट्रू. Q क्या है बेटा? ट्रू. ट्रू है ना. P और Q के वैल्यूज ट्रू है ना. R और S फॉल्स दिया है तो P ट्रू है बेटा. Q क्या है? ट्रू. एंड R क्या है? फॉल्स. अब पहले ब्रैकेट वाले का ट्रू और ट्रू एंड फॉल्स क्या होता है बेटा? फॉल्स. क्योंकि एंड में एक भी फॉल्स तो पूरा स्टेटमेंट फॉल्स. तो इस ब्रैकेट के पूरे ब्रैकेट का ट्रूथ वैल्यू क्या आ गया? ट्रू. अरे इस ब्रैकेट का उसका फॉल्स है. ये पूरा क्या हो जाएगा? ट्रू. क्यों? क्योंकि और वाले स्टेटमेंट में एक भी ट्रू है तो पूरा स्टेटमेंट ट्रू है. समझे? क्वेश्चन नंबर 2. P implies Q और R implies S. तो बेटा P एंड Q क्या है? दोनों ट्रू स्टेटमेंट है. ट्रू implies ट्रू और F implies F. तो ट्रू implies F होता है तो ही F होता है, बाकी सेंस में ट्रू होता है. तो ये होगा ट्रू और ये भी होगा ट्रू. ट्रू और ट्रू क्या होता है? ट्रू. क्वेश्चन नंबर 3. Q एंड R दिया है. Q एंड R और नेगेशन P एंड S. चलिए बताइए Q क्या है बेटा? ट्रू.
एंड आर क्या है फॉल्स और निगेशन ऑफ पी पी ट्रू है तो निगेशन ऑफ पी क्या होगा फॉल्स एंड फॉल्स एस फॉल्स है अब पहले ब्रैकेट का ट्रूथ वैल्यू क्या होगा ट्रू एंड एफ क्या होता है एफ और एफ एंड एफ क्या होता है एफ और एफ क्या होता है फॉल्स सॉरी कोई बात ही नहीं है इसमें एक ही तो बात है और वाले स्टेटमेंट की कि दोनों फॉल्स हो तो फॉल्स है एक भी ट्रू हो तो ट्रू है फोर्थ बेटा P implies Q and negation R चलिए P क्या है ट्रू Q क्या है ट्रू एंड negation R मतलब ट्रू क्योंकि R फॉल्स है तो negation R क्या होगा ट्रू R फॉल्स है तो negation R क्या होगा ट्रू हाँ तो ट्रू implies ट्रू ट्रू एंड ट्रू 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 तो कर लो फिर negation R implies if and only negation R if and only if P implies negation Q क्या हुआ R क्या है बेटा false है तो उसका negation क्या होगा true if and only ट्रू है implies false होगा ना Q true है तो उसका negation false होगा तो बेटा true if and only if true implies F false होता है तो लक्षण है बरं का लक्षण है आएगा negation P and negation Q and R और बेटा Q and R और P and R तो बेटा P क्या है negation P क्या होगा false and ब्रैकेट के अंदर negation Q false and false R भी false है और Q and R क्या होगा Q क्या है true and R क्या है false और P क्या है true and R क्या है false सर उधर आर लिखा अपने फॉल्स दोसे कंट्रोल false है false F and S कंट्रोल मार दे C and F और false and false और false और false सही वन के अंदर क्या दिया बेटा negation P and Q negation P and Q and negation R और Q implies P implies negation S और R ठीक है बेटा हाँ अब negation चलो डायरेक्ट लिखते P true है तो false and true and negation R मतलब true और Q मतलब true implies true और F तो बेटा F and T क्या होता है false and true और true क्या होता है true implies true implies true और F true true और F को बेटा false बोल रहे हो सुधर जाओ समय रहते सुधर जाओ F and T false और T implies true
F or T? True. मात्र करत नाही तो अभ्यास घरी. मी तो लिफ्ट खेळत बसतो खाली होती. जसा आलो सोबत घ्या. दोघं लिफ्ट खेळत होते. नादवलंय मातोळ नुसता. Negation. Negation P and R. Our. Yes implies negation who. If and only if P and R. बाहर negation. ब्रैकेट के अंदर false and false. और false implies false. If and only if true and false. So negation false and false क्या होता है? और false implies false क्या होता है? True. यार गलती मत करना यहाँ T नहीं है. True आएगा. If and only if T and F क्या होता है? False. F और T क्या होगा बेटा? ये सबके साथ होने वाला है. F और T क्या होगा? Negation of T, if and only if F. तो ये क्या होगा बेटा? F. If and only true. ठीक है? अभी लिखना है आपको, लिखिए. इसमें क्या कैसे? अब लिखिए. आता कैसे? ब्रेक रूम मध्ये सांगतो. एक्सरसाइज झाली का नाही? Fifth question बाकी Yes, है. yes, yes. Fifth question है. मेरे पास हाँ fifth मेरे पास. नाही मला वाटतं तुमचा कॉन्सेप्ट ट्रूथ टेबल वाला घ्यायचा. ओके अच्छा हाँ चलो ये अच्छा है. निगेशन के ऊपर क्वेश्चन आ गया, ये बढ़िया है. राइट द निगेशंस ऑफ द फॉलोइंग. तिरुपति इज इन आंध्र प्रदेश. अब बेटा इसका निगेशन लिखना है और याद रखना क्वेश्चन वर्बल फॉर्म में दिया. वर्बल फॉर्म का मतलब क्या? सेंटेंस के फॉर्म में क्वेश्चन है तो निगेशन भी सेंटेंस के फॉर्म में लिखना है. 1 मार्क के लिए क्वेश्चन आएगा, वो भी आया तो. अब आपको पता है कि नेगेटिव सेंटेंस कैसे लिखा जाता है किसी भी असेप्टिव सेंटेंस का. एक तो सिंपल टेक्निक है कि वर्ब ऑक्सिलरी वर्ब का नॉट लिखिए. 3 तरीके से लिख सकते हो. जैसे तिरुपति इज इन आंध्र प्रदेश, इसका निगेशन होगा तिरुपति इज नॉट इन आंध्र प्रदेश. एक तरीका. दूसरा आप लिख सकते हो इट इज नॉट ट्रू दैट तिरुपति इज इन आंध्र प्रदेश. किंवा तीसरा तरीका क्या है? इट इज फॉल्स दैट तिरुपति इज इन आंध्र प्रदेश. तो किसी भी स्टेटमेंट का निगेशन आज जर समजा कुणाला ऑक्सिलरी वर्ब कळत नसेल किंवा हिडन ऑक्सिलरी वर्ब असेल है ना, ते काढायचं बाहेर कळत नसेल तर सरळ सुरुवातीला लिहून टाक इट इज नॉट ट्रू दॅट आणि डिलीट सेट झालं त्याचं निगेशन. कळतंय का? 3 is not a root of the quadratic equation. कोई quadratic equation दिया बोला 3 is not a root. अब इसका निगेशन क्या होगा? नॉट को हटाना पड़ेगा क्योंकि ऑलरेडी नेगेटिव है. इसको निगेशन का निगेशन क्या होता है? स्टेटमेंट इटसेल्फ होता है. कहते हैं क्या? Yes sir. हाँ तो निगेशन का निगेशन क्या होता है? स्टेटमेंट इटसेल्फ होता है. हाँ sir. मग 3 is not a root of the equation. तर तुम्ही एक तर सुरुवातीला लावू शकता इट इज नॉट ट्रू दॅट 3 is not a root of the given quadratic equation. इट इज फॉल्स दॅट दिलेलं असेल तसं लिहायचं. नाही तर नॉट काढून टाका. नॉट काढलं काय? 3 is a root of the equation. तिसरं root 2 is rational number. root 2 is not rational number. It is not true that root 2 is rational number. It is false. It is false. काही जण काय करायचे माहिती का? इट इज नॉट ट्रू लिहायचे पुढे नॉट बी लावायचे ऑक्सिलरी वर्बला. मग ते परत स्टेटमेंटच होऊन जायचं. तुम्ही जर असं लिहिलं इट इज नॉट ट्रू दॅट रूट 2 इज नॉट रॅशनल नंबर परत तेच झालं. एक तर ऑक्सिलरी वर्ब नंतर नॉट लावा नाही तर सुरुवातीला इट इज नॉट ट्रू किंवा इट इज फॉल्स दॅट लावा. विषय संपला. कळतंय? पॉलीगॉन एबीसीडी इज अ पेंटागॉन.
Polygon ABCD is not a pentagon किंवा it is not true that polygon ABCD is a pentagon. 7 plus 3 is greater than 5. आता याला पहा, याला कसं लिहिणार? 7 plus 3 is greater than 5. Negation 7 plus 5. शांत बस. याला काय लिहिणार? 7 plus 3 is less than or equals to 5. एक तर ही लिहायची पद्धती आहे किंवा दुसरा तरीका 7 plus 3 is not equals to 5. is not वाला जे आहे ना ऑक्झिलरी वर्ब नंतर नॉट लावायचं. 7 plus 3 is not 7 plus 3 is not equals to 5. लक्ष देते का? तोच आहे, तेवढंच आहे. तोच आहे, तेवढंच आहे. ना कमी झालंय ना जास्त झालंय. त्याच्यामुळे एवढं बघायची गरज नाही. ते सेकंड मध्ये आपण इक्वल पण कोण घेतलं? मग तेच तर सांगतोय ना. ग्रेटर दॅनच्या अपोजिट काय असतं? लेस दॅन ऑर इक्वल. दुसरी पूर्ण पॉसिबिलिटी घ्यावी लागेल. हा, एक तर हे लिहा, पण ह्याच्यात जाऊच नका, ह्याच्या फंदत पडूच नका. सिंपल काय आहे? 7 plus 3 is greater than 5 आहे ना, is not greater than 5. लक्षात येते. आणि रामबाण उपाय राहायचे. इट इज नॉट ट्रू. It is not true that 7 plus 3 is greater than 5. सर पण ते का तुम्ही म्हणलं ते ऑक्सिलरी वर्ब मध्ये असं सेंटेन्स मध्ये ते सेंटेन्स थोडी ये स्टेटमेंट ही है बेटा, ये आंकड़ों वाला स्टेटमेंट है. इसमें क्या दिक्कत है आपको? ये स्टेटमेंट ही तो है. स्टेटमेंट है नाही, याला काय प्रॉब्लेम? ते x ची व्हॅल्यू असल्यावर तसं नाही रे. वर्ड्स मध्ये दिलेलं असलं वर्ड त्याला काय वाटेल? नुसतं वर्ड्स नाही बोल, तसं नाही समजायचं ते. सिम्बॉल हे पाय, हे बी तर स्टेटमेंट आहे ना. याला त्यांनी का PQ च्या फॉर्म मध्ये दिलंय का? हे व्हर्बल फॉर्मच झाला. झालं एवढंच. सर ओपन सेंटेन्स मास केलेलं स्टेटमेंट. हा? ओपन सेंटेन्स ओपन सेंटेन्स कसं काय असेल? ते स्टेटमेंटच नसणार आहे ना. तुमच्या स्टेटमेंटला तुम्ही निगेशन किंवा लिहू शकतात ना. ओपन सेंटेन्स आहे, स्टेटमेंट कुठे आहे ते? स्टेटमेंटलाच तुम्ही करू शकतात ना. कळते? गपरे आलं. चला आता सगळ्यात महत्त्वाचं ट्रूथ टेबल काढण्याकडे जाऊयात आपण. आता तुम्ही मला सांगा हो की एक्सरसाइज 1.2 फक्त पहिली झाली आपली. 1.2 क्वेश्चन है. एक्सरसाइज 1.2 बेटा क्वेश्चन है. कंस्ट्रक्ट the truth table. Construct the truth table for each of the following. For each of the following statement pattern. हे आता लक्षात घ्या. आतापर्यंत आपण कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं होतं, बरोबर आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न असणार आहे. कळतंय का? स्टेटमेंट पॅटर्नचा अर्थ काय की स्टेटमेंट 3 पण असू शकतात त्याच्यामध्ये आणि खूप सारे लॉजिकल कनेक्टिव्ह असते. त्याला आपण काय म्हणणार? स्टेटमेंट पॅटर्न. कळतंय का? कंपाऊंड स्टेटमेंट छोटं असतं ना रे. 2 स्टेटमेंट, 1 लॉजिकल कनेक्टिव्ह असतं. आणि 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट असले आणि 2 पेक्षा जास्त 1 पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह असेल तर त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार. मोठा असणार ते. मग आता काय होईल? येथे असा का प्रश्न विचारला रे की कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. जसं पहिलं घ्या. आता याला तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार का? हे कंपाऊंडच्या पुढची केस झाली ना. आता कसं आहे का याच्यामध्ये काय झालेलं हा एक तर यायचं त्याच्या शायनिंग आणायची, बसायला एक घंटा लावायचं, 2 शर्ट घालून यायचं, त्यात वरच्या शर्टला काहीतरी करायचं असेल.
तेवढी ती शायनिंग, तरी माहिती सगळ्याला. सगळं माहिती सगळ्याला. सोबत होते तुम्ही हिंडायलेले? लेट उठला तू रे? झोपेतून उठलं लेट. लाज वाटते त्याला, वाटली का थोडी तरी? नंतर सेपरेट अर्धा घंटा त्याला लाज वाटू देण्यासाठी कळते का? अर्धा घंटा किंवा लाज वाटते. हाँ बेटा, ये स्टेटमेंट पैटर्न है. रीजन 1 न 2 न 3 न 3 लॉजिकल कनेक्टिव. उठ रे. एक लॉजिकल कनेक्टिव और 2 स्टेटमेंट हो. ठीक है. हाँ, एक 2 स्टेटमेंट और एक लॉजिकल कनेक्टिव. छोटा सा बच्चा है, कंपाउंड स्टेटमेंट. अब यहाँ 2 स्टेटमेंट है और लॉजिकल कनेक्टिव कितने 1 2 3. तो ये स्टेटमेंट पॅटर्न बन गया. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की भाऊ मला याची ट्रूथ व्हॅल्यू सांग, खोसे भाऊची ट्रूथ व्हॅल्यू सांगा, काय सांगणार खोसे भाऊ? खोसे भाऊ काय म्हणणार? अरे भाऊ याच्यात 2 स्टेटमेंट आहेत आणि किती पॉसिबिलिटीज आहेत दोन्ही स्टेटमेंटची? तर दोघंही ट्रू असू शकतात. एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू, नाही तर फॉल्स फॉल्स. खोसे भाऊंचं म्हणणं आहे की 4 पॉसिबिलिटीज आहेत. पण तुम्हाला प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी ह्या पूर्ण मातोळे या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू त्या 4 पॉसिबिलिटीसाठी तुम्हाला सांगावी लागेल. ए महत्त्वाचा मुद्दा बोललो, मी लय महत्त्वाचा मुद्दा बोललो. डबल एक सांगा. लक्ष द्यायचं. ए हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. तुम्हाला काय विचारले? या स्टेटमेंट पॅटर्नची मला ट्रूथ व्हॅल्यू सांगा. बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणले? अशीच ट्रूथ व्हॅल्यू सांगते. मागाशी तरी सांगितलं होतं पी क्यू ट्रू आहे, आर एस फॉल्स आहे. मग ते आपल्याला माहिती होतं किंवा ते तेवढंच आहे, फक्त पी आणि क्यू ट्रूच असणार आहे दोघं. बाकी पॉसिबिलिटी होती का? आता इथं 2 स्टेटमेंट आहेत, त्या दोघांची पॉसिबिलिटी काय असू शकते? दोघंही ट्रू असू शकतात किंवा एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू, एक फॉल्स, दोन्ही फॉल्स. पण सगळ्या पॉसिबिलिटी मध्ये हा स्टेटमेंट पॅटर्न काय देणार आहे तुम्हाला कळावं लागेल ना. बरं, गंमत काय होती? कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये 2च असल्यामुळं तुम्हाला सुधरत होतं लगेच का बा 2 स्टेटमेंट आहेत त्यांच्यामध्ये ऍड दिलेले, दोघं ट्रू असतील तर ट्रू, दोघं एक बी फॉल्स असेल तर फॉल्स. हो हे सुधरत होतं. आता हे इथं एवढं मोठं भादाडं दिलेले ह्याच्यासाठी कसं लिहिणार? तर लक्षात घ्या, याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करावं लागतं. जसा हा छोटासा ट्रूथ टेबल होतो ना, तसा हा सगळ्यात शेवटच्या कॉलम मध्ये येणार. कारण हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काढायची ना. तर सगळ्यात पहिले बघायचे व्हेरिएबल किती आहेत? 3 आहेत. 2 किती व्हेरिएबल? 2 वेगवेगळे किती व्हेरिएबल? आणि जास्तीत जास्त 3 असतात. 2 व्हेरिएबल असतात तर रोज किती येतील? 5. कोणते 5 रोज? एक ट्रू फॉल्स वाल्या आणि एक पी क्यू वाल्या. कळते? मग पी आणि क्यू 2 व्हेरिएबल आहेत, म्हणजे 2 स्टेटमेंट आहेत. दोघांच्या पॉसिबिलिटीज तुम्हाला माहिती कसं लिहितो आपण? टी 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 एफ एफ टी एफ एफ. किती झाले रोज? 1 2 3 4 आणि 5 रोज झाले. हो. आता किती कॉलमनच होतील? किती कॉलमन होतील? 2 तर कॉलमन झाले. आता लक्षात घ्या किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये? 3 लॉजिकल कनेक्टिव्ह. बरोबर आहे. 3 लॉजिकल कनेक्टिव्ह म्हटल्याच्या नंतर तुमचे टोटल कॉलम होतील ते 3 आणि हे 2 स्टेटमेंट 5 कॉलम व्हायला पाहिजे. कळतंय? मग आता लक्षात घ्या या पूर्ण स्टेटमेंटला आपण तोडायचं. कसं तोडणार? तर P implies Q पहिल्यांदा फाइंड आउट करणार. बरोबर आहे. एकदा P implies Q काढलं की P implies Q चं ह्याच्यासोबत घेणार. P implies Q and Q याची ट्रूथ व्हॅल्यू काढणार आणि पुन्हा ह्या पूर्णची ट्रूथ व्हॅल्यू ह्याच्यासोबत, म्हणजे शेवटच्या कॉलम मध्ये काय येणार? P implies Q and Q implies P. बघा जमतंय का? काय करतोय आपण? पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कुणाची घेतोय आपण? P implies Q. एकदा P implies Q कळलं की P implies Q चं Q सोबत तुम्ही घेऊ शकता. एकदा ह्याची ट्रूथ व्हॅल्यू भेटली की पूर्णचं P सोबत घेऊ शकतो. आता P implies Q काय येणार आहे? P ट्रू ट्रू. हे काय येणार? ट्रू. हे काय येणार? F. हे काय येणार? ट्रू ट्रू. आता तुमच्याकडे P implies Q म्हणजे हा कॉलम आहे. P implies Q चे किती पॉसिबिलिटी झाले? 4. आणि प्रत्येक पॉसिबिलिटीला अँड सोबत Q सोबत अँड न जोडायचं.
क्यूच्या पॉसिबिलिटीज काय काय टी एफ टी टी आता पी इम्प्लाइज क्यू म्हणजे पहिले कोण येणार टी टी अँड क्यू मध्ये टी टी अँड टी काय होणार आहे टी अँड टी टी एफ अँड एफ टी अँड टी अँड एफ लक्षात आलं आता हा जो दिलेला आहे तुमचा दिस इम्प्लाइज पी म्हणजे हा कॉलम लक्षात घ्यायचा दिस इम्प्लाइज पी म्हणजे पहिले कोण हा पहिले कोण हा पहिले हा टी इम्प्लाइज पी पी म्हणजे टी इम्प्लाइज टी लक्षात येते का म्हणजे पुन्हा एफ इम्प्लाइज काय पुन्हा टी इम्प्लाइज एफ एफ इम्प्लाइज एफ लक्षात आलं का हे कळण्यासाठी लिहिलेले मी हे लिहायची गरज नाही याच्यामध्ये फक्त घोळ नाही घालायचा पहिले कोणता काय रे पहिले हा ह्या कॉलम मध्ये एंट्री घ्यायची लक्षात आहे पहिले ह्या कॉलम मध्ये एंट्री त्याला इम्प्लाइज करायचं पी कॉलम लक्षात येते का मग हा जो स्टेटमेंट पॅटर्न दिल्या होत्या याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला विचारल्या होत्या तर जेवढ्या पॉसिबल कंडिशन्स आहेत ते हा स्टेटमेंट पॅटर्न ट्रू असणार आहे हा स्टेटमेंट पॅटर्न ट्रू असणार आहे कधी जर दोन्ही त्यातले स्टेटमेंट ट्रू असतील हा स्टेटमेंट पॅटर्न ट्रू असणार आहे जर पहिले पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल हा स्टेटमेंट पॅटर्न पूर्ण फॉल्स असणार आहे जर पी फॉल्स असेल आणि क्यू ट्रू असेल आणि हा स्टेटमेंट पॅटर्न ट्रू असणार आहे जर दोघेही फॉल्स असतील तर ते लक्षात आलं मग हे जे तुम्ही ड्रॉ केलेले या ड्रॉ करण्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिंग द ट्रूथ टेबल ऑफ इच ऑफ द फॉलोइंग जे बुलियन अल्जेब्रा असतं ना त्याच्यामध्ये टी आणि एफ च्या जागी 1 आणि 0 येत असतं तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वगैरे शिकता पहिले लॉजिक मध्ये पण होतं ते पण ते काढून टाकलं पाहिजे 1 आणि 0 येतं तिथे गेट्स नसतात का ते असे गेट्स नसतात का लॉजिक गेट्स माहित नाही तुम्हाला अँड ऑर वगैरे असतात ना फिजिक्स मध्ये पण असतं ना आपण शिकतो ते फिजिक्स मध्ये सेमीकंडक्टर्स वगैरे टॉपिक नाही शिकले का नाही अजून शिकवायचं अच्छा त्याच्यामध्ये गेट्स येतील आम्हाला होते आमचे मला माहिती ए ठीक आहे हा जाऊ द्या हा ट्रूथ टेबल लक्षात आला का कसा काढायचा हे पहा ट्रूथ टेबल मध्ये तुमचा कॉलम चुकता कामा नये तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काढायची सगळ्या पॉसिबिलिटी मध्ये तर सगळ्यात पहिले बघायचं की त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहे एक आहे दोन आहे म्हणजे दोन तर असतील कमीत कमी नुसते एक कसं आहे तर ते श्रवण बाळ ए जर 3 स्टेटमेंट असतील पी क्यू आर 3 स्टेटमेंट असतील पी क्यू आर तर ट्रूथ व्हॅल्यू कशा घ्यायच्या पी टी टी शांत बसा टी टी एफ टी एफ टी एफ टी टी काय केलं मिळते का लास्ट कडून एफ आतमध्ये घेत चाललोय मी प्रोबॅबिलिटी मध्ये हेड 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 ते करत नाहीत का तसं सेम पद्धत एच 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 टी एच टी एच हेड टेल साठी हो सर झालं ए आता एफ 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 काय करणार आहे आता एफ एफ टी लास्टचा एफ उचलणार डी करणार पुन्हा डी चा आतमध्ये घेणार एफ टी एफ आणि डी एफ बघा कुठंच तुम्हाला रिपिटेशन दिसणार नाही 8 पॉसिबिलिटीज आहेत तिघांचे एक साथ 3 स्टेटमेंटच्या एक तर तिघ ट्रू असतील एक तर हा ट्रू असेल हा फॉल्स हा ट्रू फॉल्स ट्रू अशा पद्धतीने 8 पॉसिबिलिटी येतात मग ह्याचा हा ट्रूथ टेबल सगळ्यात मोठा बनतो ज्यावेळेस तुमच्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 3 स्टेटमेंट्स असतात आणि परत लॉजिकल कनेक्टिव्ह मग कॉलम टोटल किती बनणार 1 2 3 4 5 किती आहे तुमच्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह 3 निगेशन बी असेल तर त्याला मी चौथं धरायचं म्हणजे जे काय असेल ते टोटल लॉजिकल कनेक्टिव्ह मोजायचे टोटल स्टेटमेंट मोजायचे स्टेटमेंट म्हणजे 1 2 3 4 असे मोजले की बुक का 1 2 3 4 मोजणार का पी 1 आणि क्यू 2 लॉजिकल कनेक्टिव्ह 1 2 3 2 प्लस 3 किती झाले 5 कॉलमनची संख्या किती झाली टोटल कॉलमन किती झाले लॉजिकल कनेक्टिव्ह प्लस टोटल नंबर ऑफ स्टेटमेंट ते झाले कॉलमन 2 स्टेटमेंट असेल तर रोज किती येणार 5 एक वरची आणि या 3 कळते 3 स्टेटमेंट असेल तर 9 रोज या 8 आणि ते वरचे एक 9 कळते बरं आता
हे जो स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असतो, ह्या स्टेटमेंट पॅटर्नचा ज्यावेळेस तुम्ही ट्रूथ टेबल ड्रॉ करतात त्यावेळेस ह्या लास्ट कॉलम मधल्या ज्या एंट्रीज आलेल्या आहेत, एंट्रीज म्हणजे ट्रू किंवा फॉल्स वाल्या ज्या एंट्रीज आलेल्या आहेत, ह्या जर अख्ख्याच्या अख्खे टुरू आल्या, सगळ्याच्या सगळे टुरू आल्या, सगळ्याच्या सगळ्या ट्रू आल्या, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात टाउटोलॉजी. टॉटोलॉजी. एखादा स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी कधी असतो, जेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल ड्रॉ केल्याच्या नंतर शेवटच्या कॉलम मध्ये एंट्री सगळ्याच्या सगळे ट्रू असतात. त्यावेळेस थांब ना जरा. याच्यासाठी वेगळी बाबा. नालायक तू म्हणला होता का? तुला एक गुन्हा माफ असतो. हा बेटा कर दो, जो करना कर लो, मजे लो. ए टॉटोलॉजी कधी म्हणायचं, कुणाला म्हणायचं टॉटोलॉजी? श्रावण टॉटोलॉजी कोण असतो रे? कोणाला म्हणतो आपण टॉटोलॉजी? स्टेटमेंट पॅटर्न. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी असू शकतो. कोण असू शकतो टॉटोलॉजी? स्टेटमेंट पॅटर्न. रे कोण असू शकतो? स्टेटमेंट पॅटर्न. कळतंय? तुमचा स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी कधी असणार? जर त्या स्टेटमेंट पॅटर्नशी रिलेटेड तुम्ही ट्रूथ टेबल ड्रॉ केला आणि त्याच्या लास्टच्या कॉलम मधल्या एंट्रीज, लास्टच्या कॉलम मधल्या एंट्रीज या टुरू असतील. कळतंय का? जर सगळ्या फॉल्स असतील, सगळ्या, त्यावेळेस त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन. हा बेटा कॉन्ट्राडिक्शन. सारे के सारे एफ है तो क्या बनेगा? कौन बनेगा? स्टेटमेंट पैटर्न बनेगा. नालायक. स्टेटमेंट पैटर्न को कॉन्ट्रडिक्शन कब कहा जाएगा? जब लास्ट कॉलम में सारे के सारे फॉल्स है. अगर मान लो कि आपकी 8 एंट्रीज है, उसमें से 7 ट्रू है और 1 फॉल्स है, तो ना तो वो टॉटोलॉजी है ना कॉन्ट्रडिक्शन. और मतलब मिक्सचर का कोई मतलब है क्या? मतलब बीच में कुछ 6 लोग हैं जो ट्रू है, 2 लोग फॉल्स है, या फिर 4 में 3 ट्रू है जैसा यहाँ पर आया है, 3 ट्रू है और 1 फॉल्स है, क्या इसको टॉटोलॉजी बोल सकते हैं? नहीं भैया बोल दो, जाने दो, एक ही तो फॉल्स आएगा, थोड़ी सी टॉटोलॉजी बोल दो, ऐसा बोल सकते हैं क्या? या फिर कॉन्ट्रडिक्शन बोल सकते? कॉन्ट्रडिक्शन सवाल नहीं था. तो जब कोई स्टेटमेंट पैटर्न ना तो टॉटोलॉजी होता है और ना ही कॉन्ट्रडिक्शन, तब उसको कहा जाता है बेटा कॉन्टिंजेंसी. क्या कहते हैं? कॉन्टिंजेंसी. लक्षात आलं? मग दिलेला स्टेटमेंट तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे ते टाउटोलॉजी का कॉन्ट्रडिक्शन का कॉन्टिंजेंसी. लक्षात आलं का? मग टाउटोलॉजी कधी म्हणणार? जर सगळे एंट्रीज ट्रू असतील. कॉन्ट्रडिक्शन जर सगळे फॉल्स असतील. कॉन्टिंजेंसी मिक्सचर असेल. लक्षात येते? काय शिकले तुम्ही? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल ड्रॉ करणे. कळते? लक्षात येते? बरोबर आहे? ठीक आहे. द्या. काय म्हणलं मानतो? ब्रेक म्हणला ना? तर दिवसातला अर्धा वेळ फक्त ह्याच्यात जात असं नाही ना, असे केस झालेले असे घ्यायचे, असे करायचे. मला दे, मी सांगतो काय करायचं. लॉजिकल हे 3 जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, हा स्टेटमेंट पॅटर्न, आता हा तसं पाहिलं गेलं कंपाऊंड स्टेटमेंटच आहे. हे आणि हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट हे दाखवायचे. कसं दाखवणार? ट्रूथ टेबलला. लक्षात येते? तर सगळ्यात पहिल्यांदा बघा किती स्टेटमेंट आहेत? 2. पी क्यू बरोबर. ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू,
फॉल्स फॉल्स. ठीक आहे. आता पहिले लेफ्ट हँड साइड वाल्याला आपण हे करूया. तर त्याच्यामध्ये निगेशन पी ची गरज आहे. मग निगेशन पी पहिल्यांदा करून घेऊया. निगेशन पी त्याचा एक कॉलम आहे. पुन्हा निगेशन पी अँड क्यू चा ऑलरेडीच आहे. निगेशन पी अँड क्यू हो. मग निगेशन पी काय होईल? ट्रू आहे फॉल्स, ट्रू आहे फॉल्स, पी फॉल्स आहे ट्रू, पी फॉल्स आहे निगेशन ऑफ पी ट्रू. कळते? हां. हे निगेशन पी अँड क्यू या दोन कॉलम मध्ये अँड आहे. उठ रे, या दोन कॉलम मध्ये अँड आहे. बरोबर आहे? निगेशन पी अँड क्यू या दोन्ही कॉलम मध्ये काय अँड आहे. मग पी अँड एफ फॉल्स, एफ अँड एफ टी अँड टी ट्रू, एफ अँड टी फॉल्स. लक्षात आलं? मग आता बेटा इकडं काय पाहिजे? पी और क्यू. पी और क्यू चा एक कॉलम राहील आणि पी और क्यू चा कॉलम आल्यानंतर निगेशन पी चा ऑलरेडी आपल्याजवळ निगेशन पी चा ऑलरेडी आहे की नाही? पी और क्यू अँड निगेशन पी चा शेवटचा कॉलम आहे. हा, तर ह्याचा आणि ह्याच्या एंट्री सेम दाखवायच्यात ना. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे ना. 3 लाईन का डिझाइन थोडी आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं ना. दिस स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्वल टू दिस. लॉजिकली इक्वल कधी असेल? ह्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ज्या एंट्री झाल्या त्या ह्या शेवटच्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एंट्रीशी मॅच करत. मग आता पी और क्यू काय असेल? पी और क्यू माहिती आहे ट्रू 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 फॉल्स. आता पी और क्यू आणि निगेशन पी हे बघा हे नीट झाल्याच्यावर फोटाचे. पी और क्यू आणि निगेशन पी. टी अँड एफ. टी अँड एफ सांगा. अँड आहे इथं. टी अँड एफ एफ टी अँड एफ टी अँड टी एफ अँड टी. आता बेटा बोर्डामध्ये असा पद्धतीचा प्रश्न लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्याचा. त्या वरती आणखीन एक रो हाणायची. त्याच्यावर 1 2 3 4 5 6 कॉलम्सला नंबरिंग करून टाकायचं. का? कारण की तुम्ही काय म्हणू शकता? एंट्रीज इन कॉलम 4. हा कॉलम 4 आहे ना. एंट्रीज इन कॉलम 4 आणि एंट्रीज इन कॉलम 6 मॅच होत आहेत का? पहिलंच पाहिजे कारण प्रूव्ह करायचं. इथं एफ आहे, इथं पण एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं टी आहे, इथं टी आहे, इथं एफ आहे. त्या रो मध्ये तेथेच असायला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणता सर याच्या पुढे मिळून समजा 2 एफ असतील ना, याच्या पुढे मिळून 2 एफ आणि 2 ट्रू आणि पुढे बी असतील चालेल का? नाही. म्हणजे तुम्ही म्हणले बा इथं 2 एफ इथं समजा 3 एफ आहे तर टी आहे ना, त्याच क्रमाला पाहिजे. नाही तुम्ही म्हणले एफ एफ पण टी आहे, 3 एफ 1 टी बरोबर तरी असं नाही. सर कसं चेक करायचं? अरे चेक कसं करायचं? त्याच्या रो मध्ये सेम असेल. 4 आणि 6 आहे. 4 आणि 6 आहे. फोर्थ कॉलम मध्ये इथं काय? एफ. इथं काय? इथं काय? इथं टू टू फॉल्स. इथं फॉल्स आहे, इथं टू नाही जमणार. कहते हैं क्या? जो यहाँ है वो यहाँ है, जो तेरा है वो मेरा है. बस बेटा. तो 4th और 6th कॉलम में एंट्रीज सेम है as entries in 4th and 6th columns are same as entries in 4th and 6th column are same. Therefore given two statements patterns are logically equivalent. इथे लक्षात इक्विव्हॅलंट. लॉजिकली बॅलन्स नाही, इक्विव्हॅलंट. कळालं? मग ह्या एक्सरसाइज मध्ये काय आहे? या एक्सरसाइज मध्ये काय आहे? ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्या ट्रूथ टेबल मधल्या एंट्रीज ज्या आहेत त्या सगळ्या ट्रू आल्या तर टॉटोलॉजी सगळ्या आल्या, कॉन्ट्रडिक्शन मिक्स्ड आल्या तर कॉन्टिन्युअस. हे पण विचारलं जाऊ शकतं. जसं क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारले. काय विचारले? क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारले? एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टाउटोलॉजी और कॉन्ट्रडिक्ट्स और कंटिन्युएन्सी. एक्झामाइन करा म्हणताय की खाली दिलेला प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्न जो आहे
तो काय आहे? टाउटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन. लक्षात येते. दुसऱ्या प्रश्नात काय करायचं सांगितले? दुसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचं सांगितले? दुसऱ्या प्रश्नात लॉजिकल इक्विव्हॅलेंट वगैरे आणि पहिल्या प्रश्नामध्ये फक्त ट्रूथ टेबल काय सांगितलं. ते याची ही जर एक्सरसाइज आखी करून टाकली तर ट्रूथ टेबलचं सही गणगणित येऊन जाते. चला आपण ह्याच एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 मधला शेवटचा प्रश्न करूया. हा लिहायचंय का हे? लिहा. मला 10वा प्रश्न करावा लागेल बरं का. हे बघ एवढा ट्रूथ टेबल आहे त्याचं. का बरं सोडच नाही का? चला क्वेश्चन नंबर 3 मधलं शेवटचं बघा. तुम्हाला त्यांनी विचारलंय किती कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिन्युएन्सी आहे. चला हे इथं काढले बरं झालं. स्टेटमेंट पॅटर्न पहिले लिहितो मी. क्वेश्चन 3 मधलं 10 P implies negation Q or R if and only negation of P implies Q implies R. हे काय बोलतो रे? मी तुम्हाला मंगळवारी मी तुम्हाला सांगतो मला सगळं पाहिजे ते. मंगळवारी पूर्ण एक्सरसाइज 1.2 सॉल्व करायचं म्हणजे ट्रूथ टेबलचं सगळं क्लिअर होऊन जाईल. काय अडचण आहे ते विचार मला. कळतंय? आणि बघा PQR 3 स्टेटमेंट आहेत. बरोबर आहे. तर बेटा म्हणजे याच्यामध्ये 3 स्टेटमेंट दिसत आहे म्हणून लिहिलं नाही. कसं लिहायचं कळलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला आता एक एक करून टोटल किती लॉजिकल कनेक्टिव्ह त्याच्यावर तुम्हाला कॉलमचा अंदाज येईल. मी हे का सांगतोय कारण टोटल कॉलम किती असेल हे कसं फाइंड आउट करायचं. लॉजिकल कनेक्टिव्ह मोजायचे स्टेटमेंट टोटल किती आहे त्यांना ऍड करायचं. लॉजिकल कनेक्टिव्ह किती 1 2. आता असं नाही की इम्प्लिकेशन एकदाच धरायचं. लॉजिकल कनेक्टिव्ह जितके वेळेस येतील किती रिपीटेटिव्ह काही सगळे मोजायचे. कळतंय? 1 2 3 4 5 6 7 आणि 3 स्टेटमेंट टोटल 10 कॉलम यायला पाहिजे. हे 3 झालेले आहेत. आता चौथा कॉलम सगळ्यात पहिल्यांदा याचा विचार करायचा. ह्याच्यामध्ये निगेशन क्यू दिसते. मग निगेशन क्यू बरोबर आहे. निगेशन क्यू नंतर निगेशन क्यू च आर सोबत ऑर न जोडलेले पुन्हा हा ह्याला जोडलेले पी सोबत इम्प्लिकेशन. लक्षात आलं? मग अशा पद्धतीने तुमचं इफ अँड ओनली इफच्या पहिल्याचं तयार झालेलं आहे. मी याला पहिले करू. क्यू चं निगेशन बेटा क्यू चं निगेशन काय येतं? एफ क्यू चं निगेशन ट्रू false true आता निगेशन क्यू आणि आर च्या सोबत काय ऑर न जोडले टी और एफ. टी एफ और एफ टी और टी टी और एफ एफ और टी टी और टी एफ और एफ एफ और टी. आता P implies हे P implies this P इथे आणि implication this T implies T T T implies F T implies T T F T implies T T F implies T T F implies T F implies F T T implies T T. ठीक आहे. हां आता बेटा आतमध्ये झाला Q implies R. हो Q implies R घेतलं त्याच्यानंतर काय करणार P implies ब्रॅकेट मध्ये Q implies R चा कॉलम. हो हो पुन्हा पूर्ण ह्या ब्रॅकेटचं काय करणार निगेशन P implies Q implies R. ठीक आहे बरोबर. आणि सरते शेवटी काय होणार रे? सरते शेवटी पूर्ण सत्य हे आहे तुमच्याकडे आणि हे आहे. तर P implies negation Q or R if not only if negation P implies Q implies R. लक्षात आलं? हो सर. हां मैं तू करा.
स्ट्रगल वाले आहे. सुट्ट्या आल्या. प्रो बनणाऱ्याचा जाहीर विषय. क्यू इम्प्लाइज आर बेटा. हा उठा. हो उठा. क्यू इम्प्लाइज आर उठा. हाँ टी 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 एफ टी टी डी एफ 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 टी टी एफ 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 टी एक जरी चुकलं सरळ कार्यक्रम फेल होऊन जातो बरं का. कारण तुम्हाला काय विचारलं इथे हा स्टेटमेंट पॅटर्न टाउटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन किंवा कंटिन्यूसी एक जरी चुकीचं केलं तुम्ही तर संपला विषय. समजा टॉटोलॉजी असणार आहे सगळे ट्रू आले एक तुमच्या चुकीच्या कारणामुळे फॉल्स आले तर तुम्ही कॉन्टिन्युएन्सी लिहून देणार. आणि बोर्डात जर आलं तर 4 मार्क प्रश्न येतो जागेवर 0 मार्क पडतो जागेवर. कारण टॉटोलॉजी मध्ये डायरेक्ट शेवटचं कॉलम चेक करतो. अरे एक एफ आले का संपला विषय 0. हा म्हणजे देऊ शकते स्टेपचे पण तेच होतं ना शेवटी. कळतंय. पण हे सगळं करणे हे आता पहिले याच्यात विचारतात बरं का सीटी मध्ये की हे स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी किंवा कॉन्ट्रडिक्शन कॉन्टिन्यूसी मग तुम्ही काय एवढं मोठं ट्रूथ टेबल काढत बसणार का. नाही. शेवटच्या एक्सरसाइज मध्ये काही लॉस दिलेले आहेत आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल हे कॉन्ट्रडिक्शन येतंय हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. ते लॉस शिकल्याच्या नंतर ट्रूथ टेबल न काढता सुद्धा आपण करू शकतो. सीटी मध्ये ती मेथड वापरायची. यस सर ते आता ती शेवटची याच्यात आहे ना बेटा. सर पण आता एवढं मोठं नाही हे करणं गरजेचंच आहे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न काय विचारतील त्याच्यानुसार तुम्हाला ते म्हणलं युजिंग ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन टॉटोलॉजी और कंटिन्यूसी तर तुम्हाला ट्रूथ टेबल वापरूनच करावं लागेल. ते जर म्हणले युजिंग लॉज तर तुम्हाला युजिंग लॉजच करावं लागेल. लॉज आणखी डोकं खराब करते. कळलं तुम्हाला नंतर. हे दिसायला मोठे पण सोपं आहे करायला. हा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. आता हे क्यू इम्प्लाइज आर आहे आणि पी कुठे आहे इथं. बा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर सांगा मला. टी 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 एफ 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 टी 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 सर सर टी फक्त येत मुलांमध्ये टी टी एफ 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 इथं कोण आहे? आता हे जे कॉलम आहे ह्याचं निगेशन घ्यायचं. मग टुरूचं टुरू फॉल्स 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 फॉल्स. आता हा कॉलम आणि हा कॉलम असं ओळखू येण्यासाठी मला जवळून झूम दिसायला. हा त्या दोघांकडे डबल इक्वेशन टी एफ कॉन्ट्रडिक्शन काय बाबा. अरे हे तिकडे ढळ फिर भी टोटल जो बोल रहे हो कॉन्ट्रडिक्शन है बेटा. तो ये स्टेटमेंट पैटर्न क्या है कॉन्ट्रडिक्शन. कई को री एंडेड फॉल्स आगे देखो तो बन गया पूरा स्टेटमेंट कॉन्ट्रडिक्शन. ठीक है वो उल्टी की हुई वो मैंने देखा है उल्टी किया था. तो बेटा रुक जाते हैं फिर लेना है और कुछ. चलो हाँ ब्रेक ले लो. तो बेटा अब हम मिलेंगे सीधा ट्यूसडे को. ठीक है ट्यूसडे को मिलेंगे.